मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा होणार आहे। यावेळी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेला पोशाख एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मातेला परिधान केला जाणार आहे। याविषयी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे आणि त्या दिवशी त्यांनी जी वस्त्र अर्पण केलेली आहेत विठोबा रुक्मिणीच्या चरणी ती वस्त्र परिधान केली जाणार आहेत आणि ती वस्त्र तो पोशाख अर्पण केलेले मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या वतीने मंदिर समितीपर्यंत पोहोचलेले आहेत। आपल्या समेत मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत। आपण महाराज काय सांगाल या पोशाखाचं वैशिष्ट्य? आत्ताच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडून आचार्य तुषारजी भोसले यांनी देवाचा पोशाख आणलेला आहे। हा बनारस रेशमवर सुंदर असं एम्ब्रॉयडरी केलेला आज आपल्याला दिसत आहे। त्यानंतर देवाची अंगी आहे ती अंगी सुद्धा अतिशय सुंदर एम्ब्रॉयडरी केलेली आहे। ही सगळं सोलापूर येथील शुभम तिवारी यांनी केलेलं आहे। देवाचा हा शेला आहे व देवाचे खास त्यांनी बाजूबंद अतिशय आठवणीनं आज आपल्याला केलेले आपल्याला सगळे दिसतात। आणि त्यानंतर ही जी साडी आहे ही सगळी साडी येवला येथील पैठणी साडी त्यांनी आईसाहेबांसाठी आणलेली आहे। असा एक रुबाबदार आणि भरभरीत पोशाख मुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला प्राप्त झाला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं महापूजा करणार आहेत आणि म्हणूनच या वर्षीचा खास पोशाख माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर्षी तयार करून घेतलाय आणि त्या पोशाखामध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी आपल्या सगळ्यांचे डोळे आसुसलेले आहेत। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।